오늘은 너의 생일 Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you हॅलो गाईज, वेलकम टू मेरिल्स किचन. कसे आहेत तुम्ही? खूप सगळे मजेत असतील. आणि आजचा हा ब्लॉग आहे मेरिलच्या बड्डेचा. आज मेरिल झाली आहे 3 वर्षाची. तर इथे सगळी तयारी चालू आहे तिच्या बड्डेची. स्टार्टर बनवायची ही तयारी चालू आहे. आणि इथे डॅडी आणि मी डेकोरेशन करायला लागली आहे. आणि आमचे हेल्प करणारे सेन्सिया, मेरिस्का, सुशांत, सॅम आणि आमची छोटी मेरिल, या सगळ्यांना थँक्यू हेल्प करण्यासाठी. आणि जास्त मी मिस केलं सुनीलला, कारण की तो नव्हता इथे म्हणून. आणि स्पेशल थँक आहे ॲशली फादरला, जे प्रोग्रामच्या दिवशी उपस्थित राहिले आणि ज्यांनी मेरिलसाठी प्रेयर केली. त्यासाठी ॲशली फादरचे थँक्यू सो मच. आणि मी मिस केलं लुईस फादरला आणि फादर रॉबर्टला. त्यांना मिस केलं कारण की ते येऊ नाही शकले. आणि फादर रॉबर्ट येऊ नाही शकले कारण की त्यांचा पण त्या दिवशीच बड्डे असतो, मेरिलच्या बड्डेच्या दिवशी. तो कायमचा लक्षात राहीलच. तर हॅपी बड्डे फादर रॉबर्ट. आणि आज ज्यांचे कोणाचे बड्डे आहेत त्या सगळ्यांना हॅपी बड्डे. आणि जर समजा तुम्हाला कोणाला विश करायचं असेल, बड्डे विश किंवा ॲनिव्हर्सरी तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये, तर तुम्ही मला त्यांचं फोटो किंवा नाव तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पाठवू शकतात मेसेजमध्ये. तर मी त्यांना विश करेल पुढच्या ब्लॉग्समध्ये, जे पण ब्लॉग्स येतील त्याच्यामध्ये. तर माझा इंस्टाग्राम आय डी आहे मोना कोरिया 16 आणि फेसबुक आहे मोना कोरिया म्हणून. तर तुम्ही मला तिकडे फॉलो करू शकतात. आणि जे पण आले होते प्रोग्रामसाठी, म्हणजे मेरिलच्या बड्डेसाठी, त्यांना सगळ्यांना स्पेशल थँक्स. तुम्ही इथे आले मेरिलला ब्लेसिंग्स देण्यासाठी, त्याकरता. त्यांना बड्डेमध्ये मिस केलं. ती आहे माझी मामाकडची आई, माझी आजी आणि राखी मामा, जी आता आपल्यामध्ये नाही आहेत. मी त्यांना खूप मिस करते. सो गुड, एक्सलंट. आज खूप आनंदाचा, आपण गायलं, आनंदाचा दिवस आहे. मेरिल, वाव, शी सो हॅपी. तर आज मेरिलचा वाढदिवस आहे आणि मला वाटते शी इज यंगेस्ट वन सगळ्यामध्ये. तुमच्या ह्याच्यामध्ये शी इज यंगेस्ट. ओ माय गॉड, एरबिका म्हणजे जाम लाड. सो मेरिलच्या वाढदिवसानिमित्त सी व्हॉट इज हॅपीनेस. आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत आणि एकत्र तिच्यासाठी प्रार्थना करून तिला आशीर्वाद देण्यासाठी आपण मेरिलसाठी विशेष प्रार्थना करूया, तिच्यावरती आशीर्वाद मागूया. विशेष करून अगदी श्रद्धेमध्ये आणि विश्वासामध्ये मेरिलची वाढ व्हावी. नेहमी ती मोठी होऊन एक ख्रिस्ती चांगली नागरिक व्हावी. तिच्या शिक्षणावरती परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद द्यावा. शिकून सवरून एक मोठं कोणतरी तिने नाव कमवावं, या कुटुंबाचं नाव करावं म्हणून देखील प्रार्थना करूया. तिच्या मनामध्ये त्याच्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, स्वप्न आहेत, ती परमेश्वराच्या इच्छेने आणि कृपेने सफल व्हावेत. आणि मेरिल बरोबर त्यांचं कुटुंब, जे डॅड आणि मॉम, सुनील आणि मोना आणि आपला बॉस सॅम, हे कुटुंब आणि आपलं सर्व कुटुंब, त्यांच्यामध्ये देखील आजच्या दिवशी सौख्याचं, आनंदाचं, शांतीचं, खेळीचं नेहमी वातावरण राहावं. आणि मेरिलच्या रूपाने जे एंजल आहे त्या एंजलच्या रूपाने त्यांना नेहमी या कुटुंबामध्ये आनंद आणि शांती असावी. या सर्व हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. एकत्र येशू ख्रिस्तानाशी करूया, प्रार्थना बोलूया. आमच्या मरिया मातेने आपल्या सर्वांच्या, विशेष करून मेरीची आई व्हावी
नाही म्हणून ते मेरीचं नेहमी संरक्षण करावं, तिला नेहमी आशीर्वाद द्यावा म्हणून प्रार्थना करूया. नमो प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपण सर्वांवर, आपली मुलगी मेरी हिच्यावर येवो. क्यों हिला डाला ना. आणि हे सगळे बसले होते, सगळी मुलं, सगळे गँग असली सगळेजण का सगळे मग बोलत बसतात कुठे कुठे काय काय झालं आणि काय नाही. ते सगळे डिश एन्जॉय करायला लागलेले. ही जी बाय करते ती माझी मामी आहे आणि ती हेमाताई. अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या. हा माझ्या छोट्या मावशीचा मोठा मुलगा. ही मावशी आहे, छोटी मावशी, ही मोठी मावशी आणि माझी मम्मी. आणि इकडे भाविका बसली आहे, रश्मिता आणि मेरीना सगळे बसलेले. मला केला सोडून मेरा आस्तीन उभी रे गोदारा. मला केला सोडून मेरा आस्तीन उभी रे गोदारा. मला केला सोडून मेरा आस्तीनच्या वाट्यावर हाय दिला. आस्तीनचे बापाचा हाय बंगला. आस्तीनच्या वाट्यावर हाय दिला. आस्तीनचे बापाचा हाय बंगला. मग नंतर मग मॅरीने हा तिचा सेकंड केक कापला जो सेन्सी घेऊन आली होती. तर तिला खूप आवडला तो केक कटिंग करायला. ती खूप खुश झालेली सेकंड केक कापताना. ॲक्च्युली आम्ही फर्स्ट केक बरोबरच ठेवणार होते पण ते विसरले आम्ही ॲक्च्युली ठेवायचे आणि कटिंग करायचे. पण मग नंतर थोड्या वेळानंतर मग आम्ही तो पण कटिंग करून दिलं. पण केक मस्त होता हा. आणि त्याच्यावरती ते जेली आणि जेम्स होते. ते थोड्या वेळानंतर मग सगळेजण ते जेली आणि जेम्सवरती उडून पडले. तुम्ही बघू शकतात ते. बड़ी जल्दी मान गई ये बात. हे सगळे जेवायला बसले होते. आणि जी रेड टी शर्टमध्ये आहे ती सविता आहे. हा ऑल्सन आहे आणि ती बाजूला त्याच्या आहे ती रेनिता आहे आणि हा ॲलन. आणि इथपर्यंतच माझा ब्लॉग होता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.